चला गणपती बाप्पा मोरिया, मंगळमूर्ती मोरिया. अगदी चांगल्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळाली. आणि पहा इथून सिरीज साठी मात्र याच मॅच मधल्या मात्र धावा पकडल्या जातील. याच्यानंतर धावा पकडल्या जाणार नाही. त्याची कृपया दोन्ही फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि कॅप्टन याची कृपया दक्षता घ्यायची आहे. सिरीज, बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षक या सगळ्यांसाठी मात्र या मॅच पर्यंतच मात्र इथून काउंट केलं जाईल याची कृपया दक्षता घ्यायची आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय एक जबरदस्त स्पर्धा. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली एक दमदार आयोजन. जाऊया मॅच कडे. आजच्या रात्रीतील ग्रीन सिग्नल पंचांकडनं त्यांना पाहायला मिळेल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाच्या अगेन्स्ट नांदगाव टीम. हल्ली क्वीन 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. पहिल्याच बॉल वरती क्लासिकल मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल अडवतील का आणि इथून आता बरेचसे समीकरण चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. चेक केले जाईल यस डेफिनेटली. आणि या धावा वाचवल्यात की इथून मात्र या 4 धावा येतील. बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्लो मोशन मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मात्र इथे पाहायला मिळते. ही टेक्निकल आणि त्याचबरोबर आलेल्या या गोष्टी याचा परिपूर्ण फायदा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये उचलला जातोय. फ्लाय तर झालाय, सेव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. दीपेश केनी, बाई केनी आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि आपल्या टीमसाठी 2 धावा निश्चितच इथून मात्र वाचवल्या. प्रतीक उद्दार आणि मनीष कुटले आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार अपील केली जातोय परंतु इथून अपील मध्ये तेवढी फील जाणवली नाहीये. आणि या सुरक्षित एक मोठी विकेट कदाचित आली असती की काय त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. परंतु अप्रतिमरित्या इथून गोलंदाजी संकेत पाटील साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चार षटकांचा खेळ असणार आहे. काय मॅच झाली मागची. अगदी क्रीडा रसिक अजूनपर्यंत इथे मात्र मैदानामध्ये आहेत कारण तेवढ्या चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आज खूप छान पद्धतीने मात्र स्पर्धा होताना पाहायला मिळाल्या. मॅचेस होताना पाहायला मिळाल्या. संकेत पाटील ब्लॉकरचा बॉल फक्त कोदून कडला दिशा दिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे. थ्रो करण्याचा प्रयत्न अडवला जाईल. तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं 3 धावा धपलकावरती मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक फलंदाज मनीष कुटलेला पाहतोय आपण. ही जोडीनं खास आहे जर पाहायला गेलं तर. नांदगाव टीमसाठी इम्प्रेस केलं मागच्या मॅच मध्ये. मागच्या टुर्नामेंटचा जर विचार केला आपण इथून ही नांदगाव टीम चॅम्पियन झाली होती. लकी ग्राउंड आहे, लकी स्पर्धा आहे आणि रायझिंग स्टार म्हणून प्लेयर आपण पाहायला गेलं तर इथून मनीष कुटले यांना मात्र इथं गणगौरवण्यात आलं होतं आणि तेच फलंदाज ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला संकेत पाटील दिशा दिली फक्त पॉइंटच्या डोक्यावरून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. मनोजी केनी यांच्याकडनं मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे येणार आहे. सुनील स्पोर्ट चिंचपाडा ही टीम मात्र आपण पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकली. त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. 106 धावा या चिंचपाडा टीमनं काढलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर शॉट्स डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होते. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत येईल 1 धाव. आतापर्यंत चांगला षटक इथे मात्र राहायला गेलं. पाहायला गेलं तर 5 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. बॉल झालेत 5. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत मनीष कुटले. राईट मोर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न टॅप केला फक्त तिथे पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न वेगवान. बरंच काय मैदानामध्ये घडताना पाहायला मिळतं इथे मात्र. कारण इथून तुम्ही जिंकताय आणि इथून ही बक्षीस पात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू प्रत्येक जण इथून या अगदी कष्ट घेताना पाहायला मिळते. छान पद्धतीनं मात्र खेळ पाहायला मिळेल. चला अगदी इथून पाहायला गेलं तर पंचांना सुद्धा पेन पर्यंत प्रवास करायचा आहे. अगदी बदलापूर पर्यंत आमच्या गुणलेखकांना मात्र प्रवास करायचा आहे. लाईव्ह वाले आमच्या कुठारी पर्यंत प्रवास करायचा आहे आणि आम्हाला खांदा कॉलनी पर्यंत.
जास्त लांब मी राहतोय, तेव्हा विनंती करीन जास्त वेळ कमी खर्च करायचे. आणि त्याचबरोबर मी विनंती करीन पंचांनाही 4 षटकं अगदी जलद गतीनं मात्र होतील याकडे लक्ष द्या. संकेत पाटील यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आल्यात. 4 बॉलमध्ये 4 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात प्रतीक, तर दुसऱ्या बाजूला मनीष 2 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. अगदी या षटकाचा विचार केल्यानंतर अगदी मोठा फटका आलेला नाहीये. त्याचमुळे की काय परिपूर्ण मात्र जबाबदार इथून दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न मात्र केला. प्रचंड इच्छाशक्ती. आता इच्छाशक्ती बरोबर जात असताना खास इथून गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली संकेत पाटील यांची. शुभम कोळी इथे मात्र येत असताना पाहायला मिळतं. त्यांच्यावरती हल्ला चढवलाय पहिल्याच बॉलवरती. हा बॉल चाललाय सुलभ केनी यांच्यावरती हल्ला केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटकार. केलं जाईल. गेटच्या बाजूला पहा, गेटच्या बाजूला जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन की आपण पट्ट्यावरनं उचलायचा. स्टेट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं. अगदी पाटा बदलला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत, उचलतील तोपर्यंत मात्र इथून धाव कंप्लीट केली जातोय 1. आणि या एका धावेनं 13 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीनं मात्र असं पाहायला गेलं तर दापोली गावाच्या या मात्र आयोजनाची चर्चा मात्र त्यांना पाहायला मिळाली. संकल्प ग्रुप आणि स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व दमदार सरपंच चषक दापोलीचं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय संपन्न होताना. छान पद्धतीने मात्र मैदानाची रचना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विकेटचे कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर मुख्य भव्य दिव्य व्यासपीठ. गिरकी घेतली आणि फिरकी घेतली. अगदी बॉल चाललाय उंच माझा झोका घेत. गिर 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 सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 6 षटकार. तिथून या षटकामध्ये लगातारचे या षटकामध्ये 2 षटकार मात्र आलेले आहेत. 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 19 धावा. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. फसवा बॉल हाताला गेलाय. थोडासा मात्र अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. खूप छान पद्धतीने मात्र हा बॉल हाताला गेलाय. कारण मागच्या बॉलवरती पाहायला गेलं तर वेग होता. त्याच वेगानं मात्र ज्या वेगानं आला होता त्याच वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला होता. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं सुलभ केनी. आणखी एक चांगला बॉल थर्ड मॅडिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. संधी आहे तिथे डायरेक्ट हिट केलं जाईल का? हो इथे प्रत्येकाला विजय व्हायचा. चिंचपाडा टीम बॅटकरच्या स्वरूपामध्ये 1 धाव येईल. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 सुलभ केनी यांच्या स्वरूपामध्ये 1.5चा खेळ झाला. शेवटचा बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक मनीष कुटले ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. मॅच गरम करणारा मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने दोन्ही टीम संघर्ष करता पाहायला मिळतोय. मेने ही गॅप्टर शॉट गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर बॉल चाललाय. टप्पा सीमारेषा पार. धावा येतील 4 चौकार. चला इथून
24 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटक इथे मात्र हाताळला होता संकेत पाटील यानं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6. त्याच्यानंतर मात्र सुलभ केणी यांना दुसऱ्या षटकासाठी मात्र आणले गेले आणि इथून धावसंख्या इथं मात्र दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्यात 18 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा. सलामीला आले दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने मात्र त्या सुकूर फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळते. छान पद्धतीने मात्र या परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र अडॉप्ट केले आणि त्याचबरोबर जात असताना छान पद्धतीने खेळाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. प्रतीक हुद्दार आणि त्यांच्या समवेत मनीष खुटले हे दोन फलंदाज. प्रतीक 7 बॉलमध्ये 11 वरती खेळतात. मनीष खुटले 5 बॉलवरती 13. प्रतीक हुद्दार फटका फसलाय. जाळ्यामध्ये अडकण्याची संधी आहे. बॉल हवेमध्ये पकडलाय. झेल फलंदाज बाद. प्रतीक हुद्दार 24 धावसंख्येवरती पहिला विकेट. बॅक टू द गाउट. परतावा लागेल माघारी टीम नांदगाव. त्यांच्याकडे ते जमाई झालेत. 12वा खेळाडू जे आहेत त्यांच्याकडे मात्र इथून 200 रुपये जमा झालेले आहेत. तर नवीन फलंदाज मनीष फडके इन होताना मात्र पाहायला मिळतील. आता इथून जी जोडी फोडायची होती ती मात्र फोडून काम तमाम केले सतीश मिसाल या मात्र गोलंदाजांनी. तिसरा षटक मार्गस्थ आहे. बॅटला ब्रश झालाय. यष्टीरक्षक चतुर चाणाक्ष आणि हुशार किरण परमार पकडलाय. झेल फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट. ज्या पावलाने मैदानात गेले होते त्याच पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर मागच्या मॅच मधील मात्र सामनावीर ज्यांच्या मात्र डोक्यावरती खिताब आपल्याला पाहायला मिळतोय ते मनीष फडके. बॅक टू द गाउट. थँक्यू डीजे. प्रत्येकाचं गावावरचं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कोणी पैसे रुपये मात्र इथून करत असतात. काही जण आज गावातून मात्र थेट ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील. आमचे विश्वजित नामुणकर यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विश्वजित नामुणकर साहेबांकडनं आणि मनोज केनी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पैसा जमा काय होत नाही पण आमच्याकडे. ओके सर. ओके थँक्यू. मंगेश आपल्याला पाहायला मिळतात इथून. आता नवीन फलंदाज पहिल्याच बॉलवरती आलाय. षटकार जसे आले होते या बॉलला मात्र पाठवून दिलंय. सीमा रेषा पार 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 षटकार. वरती बॅक टू द गाउट.
हे क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक त्यांना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र आणखी एक दर्जेदार बॉल मात्र हाताला जाते. अप्रतिम गोलंदाजी मात्र सध्याच्या गडीला होताना पाहायला मिळते. इथे 31वा धावफलकावरती निशांत हुद्दार. 2.5चा खेळ आतापर्यंत झाला. 31वा धावफलकावरती आल्या. 3 महत्वपूर्ण विकेट मात्र माघारी गेलेत. निशांत हुद्दार आणि मनीष कुटले हे फलंदाज इथे मात्र पाहायला मिळते. निशांत हुद्दार फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडीशी लाईट कदाचित मात्र त्यांच्या डोळ्यावरती आली आहे. त्याचा फायदा उचलला जाईल का नाहीये. आणि या 2 धावा मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 33 धावा 33 आणि स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. सतीश मिसल यांच्या स्वरूपामध्ये 33 धावा धावफलकावरती आल्या. 3 विकेट माघारी गेलेत. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम किंग 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम थोडं फास्ट करा प्लीज, मी विनंती करेन. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकांचा खेळ असेल. आता इथून अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुव पाटील या अंतिम षटकासाठी मात्र निमंत्रित केलं जाईल. या 6 बॉल मध्ये धावा किती सेट केल्या जातील बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. 33 धावा आतापर्यंत आल्यात. आणि इथून निशांत हुद्दार आणि मनीष कुटले यांच्या बॅटिंगचा विचार केला तर 5 बॉल मध्ये 13 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर एक षटकार आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला पाहायला मिळेल. आणि त्याच खेळाडूंना मात्र पाहतोय ऑन स्ट्राईक या मात्र 6 बॉल साठी ध्रुव पाटील गोलंदाज असतील अंतिम षटकासाठी. अंतिम 6 बॉल आणि अंतिम 6 बॉल मध्ये धावा येतील किती त्याची ही चर्चा पाहायला मिळेल. परंतु पहिल्याच बॉलवरती अगदी तडाखा दिलाय. गरमाहट निर्माण करणारा अगदी ठासून दिलाय ठोकून. अगदी बॉल चाललाय ठिकाणावरती सीमारेषा पार. षटकार. ऑफ साइड पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये मात्र पॉइंटच्या डोक्यावरून एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. असं मात्र इथे रणनीती आखली गेली. मनीष कुटले हा खेळाडू का असा आहे. या खेळाडूंना मात्र जर पाहायला गेलं तर अनेक मैदानं मारलेत परंतु इथून 7 बॉल मध्ये 19 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती. मिनी हेलिकॉप्टर शॉट क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांच्या डोक्याच्या वरून झालाय फ्लाय. हा मात्र हरली क्लीन. खेळाडू मात्र अगदी जबरदस्त खेळ दाखवताना पाहायला मिळते. टीम नांदगावचा खेळाडू रन मशीन नाव आहे मनीष कुटले यांच्या बॅटमधून आलाय हा फ्लॅट एज षटकार.
थँक्यू. आणि इथून पाहिलं गेलं तर इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला गेलाय का, कारण त्याच रणनीतीवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. थर्डमॅनमध्ये पाहिलं गेलं तर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे तो अगदी आतमध्ये आणला, 30 सर्कलच्या आतमध्ये आणले गेले आणि इथून रणनीतीवरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे सहजरित्या बाला पोहोचेल, बॉल फेकतील, बॉल तोपर्यंत धाव इथे कंप्लीट केली जाईल का, नाही आहे, स्किड झाले, संकटामध्ये होते तिथे मनीष कुटले, परंतु धावा रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाज चप्पल आहेत आणि ती रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं. 2 धावा आल्यात. मनीष फडके यांची जर विकेट घेतली, मनीष कुटले यांची जर विकेट घेतली, मनोज केने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. जबरदस्त क्रिकेट आज मैदानामध्ये उपस्थित आहे, त्यांच्याकडनं मस्त कॅश प्राइज लावले जातात. अगदी गावातूनही फोन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटवरचा प्रेम अफलातून. 47 धावा धावफलकावरती लागल्या 4 षटकांमध्ये. या धावा जास्तीचे कदाचित होऊ शकतात, कारण ड्यू फॅक्टरी मात्र आपल्याला पाहायला मिळते इथे मैदानामध्ये. ध्रुव पाटील अंतिम षटक घातलत असताना बॉल झाले 4, 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. 47 धावा धावफलकावरती. मनीष कुटले स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट मात्र खेळून काढला, एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. परत एकदा तिथे खराब क्षेत्ररक्षण. अशा वेळी अशा चुका करू शकत नाही आहेत तुम्ही. तुमची टीम मोठी आहे, तुमचा संघ मोठा आहे, टुर्नामेंट मोठी आहे, बडा मंच पंच भी बडा तुम्हाला मारायला लागणार आहे. तसं होताना पाहायला मिळत नाहीयेत. या 2 धावा आल्यात आणि 49 धावा धावफलकावरती. 10 बॉलमध्ये 29 धावांवरती मनीष कुटले आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. जर का बॅटिंग आवडली असेल मनीष कुटलेची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का बॅटिंग केली आहे मनीष कुटले. 0-0-0. पण या नंबरांच्या बरोबर अनेक नंबर्स जोडणारा हा खेळाडू, कारण या सीझन मध्ये 3 अर्धशतकी खेळी त्याच्या मात्र नावावरती आल्यात, तोच मनीष कुटले. आता सध्याच्या घडीला मात्र ऑन फायर. टीम नांदगाव साठी मात्र तारण ठरलंय. 1 to go. शेवटचा बॉल मात्र या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट करणारा बॉल. षटकार चौकार 3-2 की विकेट, आणि बॉलला मात्र अगदी उडवून दिलंय. मनीष कुटले हा खेळाडू आहे कडक, दे धडक बेधडक, आणि त्याहीपेक्षा हा षटकार मारलाय कडक 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 कडक. आपण चला इथून सेकंड इनिंगला लगेच सुरुवात होईल. विजयासाठी मात्र इथून 55 धावा 56 धावा इथे मात्र तुम्हाला करायच्या आहेत. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना नांदगाव टीम का बॅटिंग केली मात्र इथे ज्या पद्धतीने मात्र मनीष कुटले या खेळाडूने मात्र अप्रतिम मात्र खेळ दाखवला आणि त्याच खेळावरती आज आपल्या नावाची ओळख निर्माण करून दिली. बॉल द्यायचा आहे प्लीज. पंचांकडनं बॉल घ्यायचा आहे, जुना बॉल मिळणार नाहीये तुम्हाला. 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांमध्ये तुम्हाला बनवायच्या 56 धावा, आणि या 56 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मी विनंती करेन रायगड क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि मराठीचं उत्तम समालोचक, मराठीवरती ज्यांचं चांगलं प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळते, दीपकजी पाटील सर पलसपे, जर आपण इथे आला असाल तर मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. दीपक पाटील सर पलसवे, जर का आपण इथे आला असाल तर प्लीज आपणास अगदी सस्नेहपूर्व निमंत्रित करण्यात येत आहे की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या.
चला लगेच मी विनंती करेन प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. टीम नांदगाव हार्ली क्वीन 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम ज्या पद्धतीने मात्र पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली, मंत्रमुग्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिथे मनीष कुटले त्यांच्या बॅटिंगचा विचार केला तर 11 बॉल आणि 35 धावांची बहारदार केली. 4 षटकार आणि 1 चौकार आणि मागच्या मॅच मध्ये 0 वरती आउट. म्हणतो म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कधी तुम्ही हिरो व्हाल आणि कधी तुम्ही झिरो व्हाल ते सांगता येणार नाहीये. राजाचा लंक व्हायला कधी वेळ लागत नाही आणि तेच क्रिकेटचा हा मला मूलमंत्र आहे. ज्या पद्धतीने मात्र हा खेळ पाहायला मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बालानं बॅटिंग केली होते तर या तशी बॅटिंग जर झाली तर मात्र इथून ह्याही धावा तोकड्या पडताना पाहायला मिळेल. हा क्रिकेट आहे. सौजन्य आपण पाहतोय ज्या सामनावीर आपण कॅप पाहतोय ब्रँडेड त्या सौभाग्यवती नीलम चंद्रशेखर पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दापोली यांच्याकडनं मात्र देण्यात आलेले आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅच साठी मात्र ही ब्रँडेड कॅप आपल्याला मात्र त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. सौभाग्यवती नीलम चंद्रशेखर पाटील साहेब यांच्याकडून देण्यात आलेले त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. प्रत्येक बक्षीस दात्यानं मात्र आम्हाला केलेले सहाय्य त्यानंतर मात्र राहिलेला क्रिकेटचा वनवैभव आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळतोय. या सर्व बक्षीसदात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू आणि स्पेशली थँक्स फॉर संकल्प ग्रुप यांचं मनापासून अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार. फ्रंट लाईन गोलंदाजीसाठी मात्र निमंत्रित केलं जातोय. पहिला गोलंदाज इथे मात्र येतोय मनीष कुटले, मनीष फडके माफी असावी. रोशन पाटील ऑन स्ट्राईकला पाहतोय. बाळा उलटी टोपीवाला आणि समोर आहे गोलंदाज मनीष फडके. पहिलाच बॉल अप्रतिमरित्या मात्र हाताळला जातोय. चेंज ऑफ द स्पेस हातभर वळवण्याची क्षमता मनीष फडके या गोलंदाजांकडे आहे. तेच मात्र पाहायला मिळालं. पहिला बॉलला एक डॉट. इथे मात्र प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल का आणि या सडेपेंडले तसंच काहीच चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे धुमाकूळ घातला होता बाला यानं आणि त्यानंतर मात्र 106 धावांची खेळी मात्र चिंचपाडा टीमनं मात्र साकारली होती. तिथे लोअर फुल टॉस बॉल इथे मात्र स्टेट ड्राईव्ह केलाय. उलटी टोपीवाला बाला रोशन पाटील यांच्या बॅट मधून मात्र या थंडीमध्ये खनखन खनखन आवाज करणारा हा षटकार. मंगेश फडके यांनी काल लगातार 2 झेल घेतले तर त्यांना मात्र ते 200 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आकाश 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. मंगेश गायकर साहेबांकडनं लगातार 2 झेल आकाश पाटील यांच्याकडनं येणार आहे माफी असावी. त्याच्यानंतर मात्र अगदी घुंगरू शॉट छनन चुमचुम छम 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 करत बॉल सीमारेषा पार. रोशन पाटील यांच्या बॅटमधून आणखी एक क्लासिकल षटकार. त्याची चर्चा आपण करू. त्यानंतर आणखी कडक दे धडक बेधडक बाला अर्थातच रोशन पाटील हा खेळाडू आहे. कडक 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 षटकार.
आणि चिंचपाडा टीमच्या पण जर्सीचं मात्र चर्चा करू. आपण पाहायला गेलं तर प्रत्येक मात्र आईचं नाव प्रत्येकानं मात्र आपल्या टी शर्ट जर्सीच्या मागे टाकलंय. गुलाब हे नाव या मातेनं मात्र जन्म दिलाय या टेनिस क्रिकेटच्या हिऱ्याला. कोयनीर ऑफ पनवेल टेनिस क्रिकेट बाला संगीता. आणि इथून 600 रुपये जमा झालेले आहेत. बक्षिसांची खैरात इथे मात्र पाहायला मिळते. श्रीवेद यांच्याकडनं सुद्धा मात्र मंगेश गायकर यांच्यासाठी झेलसाठी मात्र प्राइज आहे, परंतु झेल घ्यायला संधी नाहीये. बॉल होतोय फरार सीमारेषा बाहेर. वन बाउन्स रोशन पाटील यांच्या बॅटमधून आलाय चौकार. मंगेश गायकर यांना प्रत्येक कॅच साठी श्री वेद वॉटर सप्लायर्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि मनोज केनी यांच्याकडनं 600 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. काय बॅटिंग केली अफलातून. मनीष फडके यांच्यावरती सल्ला चढवलाय. रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आलाय डॉट, त्याच्यानंतर मात्र षटकार हॅट्रिक, त्याच्यानंतर चौकार आलाय. अफलातून 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 19 बॉल मध्ये बनवायच्या 34 धावा चिंचपाडा टीम. मेन हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक होल्डचा चांगला प्रयत्न इथे मात्र केला जाते. हीच लाईन आणि लेंथ तुम्हाला करायची आहे. याच लाईन आणि लेंथ वरची गोलंदाजी करायची आहे. आणि इथून षटक क्रमांक समाप्त झालाय. पहिलं मनीष फडके यांच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 23 धावा आणि इथून मात्र 18 बॉल मध्ये बनवायच्या 33 धावा. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि आमचे मराठीचे उत्तम समालोचक ज्याने मात्र अनेक स्पर्धा आपल्या समुद्र वाणीनं मात्र गाजवल्यात आणि गाजवत आहेत ते दीपक पाटील सर यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. गेम ऑन डिस्प्ले 18 बॉल मध्ये 33 बनवायचे. 23 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. राईट मोर द विकेट. सर यायचं सर दीपक पाटील सर आताच त्यांची LIC च्या पदनियुक्ती आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा ग्रँड सोहळाही संपन्न झाला ठाण्यामध्ये. वेल एज्युकेटेड आणि मराठीवरती चांगलं प्रभुत्व सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर चांगली स्पर्धा त्यांच्या समालोचनातून मात्र पार पडत असतात आणि त्यांचं शुभागमन आपण स्क्रीनवर पाहू शकताय. दीपक पाटील सर आमचे मार्गदर्शक आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव, अनेक समालोचकांना संधी देणारे, त्यांचं शुभागमन इथे होताना पाहायला मिळतं. करूया सरचं स्वागत. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार. सीमा रेषा पार. बाला यांच्या बॅटमधून आलाय आणखी एक कण 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 कणकणीत आवाज करणारा दमदार षटकार. रिक्षावाले एन्जॉय करतायत. खेळाडू कक्षावरनं उतरायचं नाहीये. आमचे प्रेक्षक तिथे जातील. या षटकारानं पाहायला गेलं तर अफलातून खेळ इथे मात्र साकारत असताना पाहायला मिळतोय. काय खेळ आहे. अगदी चुलीवरचा तवा आणि बालाची हवा. रोशन पाटील ऑन फायर. आग से नहीं भाई, रोशन पाटील के नाम से डर लगता है. हे मात्र पाहायला मिळतं. आता येणारे 17 बॉल आणि 27 धावांची गरज. हर्षल खुटले आणि ओमकार उद्दार यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी इथून मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक केतन भोईर यांच्यासाठी. खूप सारा पैसा इथे मला पाहायला मिळालं. 17 बॉल मध्ये 27 धावांची गरज. 29 धावा धावपलकावरती लागल्यात. आणखी 31 बॉल पाहायला मिळाला. स्ट्राईक आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट इसून महाराजाला म्हणतात ना, तोच इथे मात्र पाहायला मिळालं. आणि इथून आलाय बॉल डॉट. थोडस प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न गोलंदाज करत असताना पाहायला मिळतात. केतन भोईर एक चांगले गोलंदाज, चांगली सातत्याने मात्र पाहायला मिळतात. संगीता हे नाव बाला यांच्या आईचं आहे आणि सन्मान इथे मात्र दिले प्रत्येक चिंचपाड्याच्या टीमनं खेळाडूनं. संधी आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहेत. हो इथून मात्र पाहायला गेला तर 440 व्होल्टचा करंट. मोठा बुरुज ढासळला जातोय. फलंदाज बाद. बॅक टू द आउट. परतावा लागेल बाला. रोशन पाटील या मात्र फलंदाजाने 2000 रुपयाचं प्राइस.
हर्षल खुटल्याडे, ओमकार हुद्दार यांच्याकडनं ही आलंय केतन भोईर यांना. वॉट मॅच, अफलातून मॅच टर्न गेल का? ब्रेक थ्रू निर्माण करून दिलंय केतन भोईर या गोलंदाजाने. मॅच बनली आहे आता. नांदगाव की चिंचपाडा, चिंचपाडा की नावदा. टोको डीजे. थँक्यू. आणि 2000 रुपये इथे जमा झालेत. ओमकार केनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गाठ घेतील. इथून तयार होतील. येणारे 15 बॉल आणि 27 धावांची गरज. मॅच बनवण्याचं काम केलं आता नांदगाव टीमनं. वॉट मॅच. हरली क्वीन नांदगाव टीम आपल्याला जबरदस्त खेळ साकारत असताना पाहायला मिळतात. इथे संधी आहे तिथे तळमा रिजन मध्ये चुकी झाली आहे. बॉल चाललाय टप्पा 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 अगदी मैदानाला घसरत सीमा रेषा पार. धावा येतील मात्र ते 4 4 4 चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान पद्धतीने इथे मात्र खेळ चालत होता. बाल्यांची विकेट घेतल्यानंतर कमबॅक करण्याची सुवर्ण संधी इथे मात्र मिळाली. त्याचा परिपूर्ण मात्र फायदा उचलतील का? परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा इथून मात्र उचललाय चिंचपाडा टीमनं. आणि इथून येणारे मात्र 14 बॉल आणि 23 धावांची गरज. मॅच बनले खूप छान पद्धतीनं. आणखी एक चांगला बॉल इथून डॉट बॉल नंतर ही मैदानाच्या अगदी चारी बाजूने मात्र इथून टाळ्याचा कडकड 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 कडकडाट होताना पाहायला मिळतोय. शिट्यांचा आवाज होताना मात्र पाहायला मिळेल. मॅच क्रुशियल आहे. अगदी जबरदस्त मॅच संपन्न होताना पाहायला मिळतोय. इथे तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व दमदार सरपंच साहेब दापोली चषक संयोजन. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल झालाय फ्लाय. आणखी एक अगदी ठिकाणावरती ठोसा दिलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. वातावरणामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आता 12 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 39 धावफलकावरती लागल्या जात आहेत. करंट रन रेट 19.50 आपल्याला पाहायला मिळते. मनोज केनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. बारा बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर या धावा येतील का? बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीने मात्र इथून खेळ साकारला गेलाय ना. दिनेश गायकवाड पहिला बॉल फेस करतायत या इनिंग मधील. प्रतीक हुद्दार गोलंदाज खास आहे, गोलंदाज क्लास आहे. परंतु थोडीशी लाईन भटकली. उजव्या एसटीच्या अगदीच बाहेरचा जाणारा बॉल आणि इथून वाईटचा निर्णय आला. अतिरिक्त धाव कोणतीही मेहनत न घेता मात्र मिळेल. 16 धावांची गरज असूनपर्यंत इथून असणाऱ्या 12 बॉल मध्ये मागची मॅच काय बनली होती, जिथून मात्र फाईट केली होती. जबरदस्त खेळ पाहिला होता आपण. वलवली टीमनं मात्र बनवली होती. आणि त्याच्यानंतर तशीच काहीशी कॉपी पेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला. डीप मधला मात्र बॉल वरती मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले उचलतील पैकी करतील. सिंगलला मात्र प्राधान्य दिले. आणि या एका धावेनं 41 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 11 बॉल आणि 15 धावांची गरज. मॅच ऑन. जबरदस्त मात्र क्रिकेट पाहायला मिळते. 11 बॉल 15 धावा 11 बॉल असं मात्र समीकरण बनलं गेले. नांदगाव की चिंचपाडा, चिंचपाडा की नांदगाव. क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप शोधून काढले. अगदी शूटर बॉल त्यालाही केलं शूट. बॉल गेलं सीमारेषा पार. चौकार.
प्रत्येक बॉल मागे मात्र इथे समीकरण बदलताना पाहायला मिळतात. आता इथून मनोज केने यांच्याकडून चौकारासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 10 बॉल मध्ये 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे बॉल टू बॉल समीकरण मात्र बनलंय इक्वेशन्स आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल येईल का? येस, आलाय डॉट बॉल. प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातो. खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धा मात्र पाहायला मिळाला. एकापेक्षा एक मॅच आजच्या रात्रीमध्ये आपल्याला मात्र अनुभवायला मिळाली का मॅच रंगल्यात. या सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशानंतर मिळतं. तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल मेहनत घ्यावी लागेल. ऑन साइडला स्ट्रेट ड्राइव्ह मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत, तिथे चुकी झाली आहे. हाताला झटका, बोटाला दिलाय चट 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 चटका. बॉल सीमा रेषा पार, पार पार, चौकार. मॅच बनली गेली होती. ऍक्च्युली नांदगाव टीम या चौकारानंतर पूर्णपणे मात्र गेले तर बॅकफुटला येताना पाहायला मिळतात. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. आता हा दृढ निश्चय कोणामध्ये ठासून भरलाय. 8 बॉल 7 समीकरण मात्र बनलं गेले 49 धावफलकावरती. मॅच ऑन. चिंचपाडा की नांदगाव, नांदगाव की चिंचपाडा. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, फ्लाय होईल का? झालाय फ्लाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. हे देवा मला खूप आव्हानं दे, आधी पेलण्याची प्रचंड शक्ती ही दे, असं म्हणत मात्र हा बॉलला दिलाय ठोसा. बॉल चाललाय सीमा रेषा पार. ओमकार केने यांच्या बॅटमधून येतात धावा. 4, चौकार. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये बनवायचे तुम्हाला 3 धावा. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना, तेवढीच मेहनत तुम्हाला ती टिकवण्यासाठी करावी लागते. इथून तुम्ही ज्या प्रकारे आजचा खेळ केला नांदगाव टीमनं, तीच मेहनत तुम्हाला इथून करावी लागेल. या 3 धावा डिफेन्स केल्या जातील का की सहजरित्या इथे मात्र चेस केल्या जातील, त्यावेळेसची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आता टीव्ही आणि घरातील प्रेक्षक मात्र अगदी दागदुग 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 आपल्याला पाहायला मिळेल. हे गावाचं क्रिकेट आणि गावाबरोबर जगले गेलेलं क्रिकेट आपण वारंवार सातत्याने मात्र पाहायला मिळालंय. परिस्थितीजन्य क्रिकेट आहे. आता परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्हाला अडॉप्ट करायचं आहे. परिस्थिती काय आहे तर 7 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. अगदी ब्लॉकरचा बॉल, यॉर्करचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे थ्रो केलाय खराब. त्याच्यानंतर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. प्रेशर मध्ये कुकर सुद्धा सिटी मारतो ना, इथे खेळाडूंचं काय घेऊन बसलायत आणि इथून स्कोर झालाय लेवल इक्वल. आता विजयासाठी 1 आणि 1 धावेची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. ठोक डीजे. जर आपण पाहायला गेलं तर इथून लगातार या सीझन मध्ये आपण पाहायला गेलं तर हल्ली क्वीन 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचपाडा ही टीम लगातार 3 वेळा एकमेकांसमोर आलेत आणि 3 वेळामध्ये नांदगाव टीम जिंकलेली आहे आणि हा 4थी वेळ. आता 4थी वेळा मात्र इथून चिंचपाडा टीम नांदगाव टीमला कदाचित पराभव करेल. 6 बॉल मध्ये 1 धाव सुद्धा डिफेन्स करताना क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. असं म्हणता येणार नाही आहे की इथून हा संघ जिंकलाय, हा संघ पराभूत झालाय. आधी स्वतःला सिद्ध करा, मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. जर का इथून हे 1 धाव वाचवली ना तर गोलंदाजाला अगदी खांद्यावरती घेऊन मैदानाच्या सभोवताली मात्र फिरवलं जाईल. संकेत भगत सामनावीराचा पुरस्कार त्यानेही मात्र त्याने कमावलाय. पहिलाच बॉल आणि ते मात्र विजयी सिग्नेचर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमच्या नावावरती फील केलाय फॉर्म विजयी. आणि मात्र इथून चांगला खेळ बाला आणि बालाच्या खेळानंतर मात्र पाहायला गेलं तर सुनील स्पोर्ट्स चॅम्पियन आजच्या रात्रीतील. ठोको डीजे.